आपल्या सगळ्यांचं स्वागत या बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे। सुरुवात आत्ताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूया। महाराष्ट्रातील 3 विषय तज्ञ हेच नीट पेपरफुटीचे मास्टरमाइंड निघालेत। सीबीआयने दोषारोप पत्रात हा मोठा दावा केलाय। कुलकर्णी मनीषा मांढरे आणि मनीषा हवलदारचं नाव आता समोर आलेलं आहे। तर सीबीआयने दोषारोप पत्रामध्ये हा मोठा दावा केल्याने आता खळबळ उडालेली आहे। तर कुलकर्णी मनीषा मांढरे आणि मनीषा हवलदारचं नाव यामध्ये आलेलं आहे। सीबीआयने दोषारोप पत्रामध्ये दावा केलेला आहे। विषय तज्ञ हेच नीट पेपरफुटीचे मास्टरमाइंड निघालेले आहे। तर सीबीआयने दोषारोप पत्रामध्ये काही खळबळजनक दावे केलेले आहेत। कुलकर्णी मनीषा मांढरे आणि मनीषा हवलदारचं नाव आता दोषारोप पत्रामध्ये आहे। तर 3 विषय तज्ञ हेच या संपूर्ण पेपरफुटीचे मास्टरमाइंड निघाल्याने आता या पेपरफुटी प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे। सीबीआयने दोषारोप पत्रामध्ये अनेक मुद्दे मांडलेले आहेत आणि खळबळजनक दावे सुद्धा केलेले आहेत। यामध्ये कुलकर्णी मनीषा मांढरे आणि मनीषा हवलदारचं नाव आता समोर आलंय। महाराष्ट्रातील 3 विषय तज्ञ हेच नीट पेपरफुटीचे मास्टरमाइंड निघालेले आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये आता मोठी खळबळ उडाली आहे। आदित्य भवार आमचे प्रतिनिधी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। आदित्य, या प्रकरणाला आता नवी कलाटणी मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। विषय तज्ञ हेच नीट पेपरफुटीचे मास्टरमाइंड असल्याचं आता तपासातून समोर आलेलं आहे। नेमके अपडेट काय? पीव्ही कुलकर्णी, मनीषा हवलदार, मनीषा मांढरे हे मास्टरमाइंड या सगळ्या प्रकरणात निघालेले आहेत। या सगळ्यांमधला जो मास्टरमाइंड होता तो पीव्ही कुलकर्णी होता। त्याच्याकडे जबाबदारी होती की नीट यूजीसी पेपरचे प्रश्नपत्रिका तयार करून ती पुढे द्यावी, परंतु ते प्रश्न 135 प्रश्न त्यांच्याकडे तयार केल्यानंतर ते एका हॉटेलमध्ये जाऊन एका कोऱ्या कागदावरती तेच प्रश्नपत्रिका लिहून चिठ्ठी स्वरूपात पुढे पाठवायचे आणि ते पुढे मनीषा हवलदार हे देखील त्यांच्याकडे जबाबदारी होती त्या पेपरचा सांगाडा तयार करायची। ते सांगाडा तयार केल्यानंतर ते देखील त्याच पद्धतीचा सांगाडा बाहेर आल्यानंतर एका हॉटेलमध्ये तयार करायचे आणि मनीषा हवलदार जे आहेत ते पुढे या सगळ्या प्रश्नपत्रिका असतील पाठवायचं काम करत होते। या सगळ्यामधला जो धागादोरा होता तो मनीषा वाघमारे होता, जी ब्युटिशियन होती। या ब्युटिशियनने सगळे हे प्रश्नपत्रिका असतील राजस्थानच्या एका एजंटला पाठवले होते। राजस्थानच्या एजंट मार्फत हे सगळे प्रश्नपत्रिका जी आहे ती विकल्या जायची आणि मोठ्या स्वरूपात आर्थिक फायदा त्यांना व्हायचा। ह्याचाच सगळा धागादोरा पकडून सीबीआयने 94 पानाचा दोषारोप पत्र तयार केलेला आहे। या दोषारोप पत्रामध्ये या सगळ्याचं नामोल्लेख आणि कशा पद्धतीने हा पेपरफुटीचा प्रकार चालत होता याचं देखील सगळं स्वरूप मांडलेलं आहे। यांचे जे कॉल रेकॉर्ड डिटेल होते, येण्या जाण्याचे जे बायोमेट्रिक्स होते, या सगळ्याची तपासणी केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यासोबत पाहायला गेलं तर पीव्ही कुलकर्णी यांचे जे कनेक्शन्स होते ते मोठ्या मोठ्या क्लासेस सोबत होते, जसं की मोठे गावकर आणि इतर जे मोठे आपण क्लासेसची जाहिराती बघतो त्यांच्यासोबत सगळे कनेक्शन्स होते आणि या कनेक्शनचे सगळं स्वरूप आपण या यूजीसी नेट पेपरफुटी 2026 मध्ये पाहिलेला आहे। आणि सीबीआय या सगळ्या प्रकरणात आता एक पाऊल पुढे गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी आदित्य, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास